लहानपणी आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरमध्ये आलेल्या थोर संतांच्या पालख्या, भाविक आणि घरातल्या सगळ्यांनी धरलेला उपवास. साबुदाण्याची खिचडी मिळणार म्हणून मन आधीच तृप्त झालेले असायचे. परंतु जसजसे मोठे होत गेलो तसतसे कळत गेले की एवढे सगळे लोक तब्बल 20 दिवस पायी पंढरपूर पर्यंत जातात. हे तर आपण गाडीने देखील जाऊ शकतो, मग पायीच का? चला तर मग जाणून घेऊया या 700 वर्ष जुन्या वारीचे महत्व आणि आम्ही पाहिलेली वारी. तुझ्या नावाविण नसे काही ठाव विठ्ठला, जीव झाला कासा विसरू दाव विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला, माया बापा विठ्ठला. पांडुरंगा विठ्ठला, माया बापा विठ्ठला. यावर्षी 17 जुलैला आषाढी एकादशी आहे. यासाठी 20 दिवस आधी म्हणजेच 28 जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून तर 29 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. त्याचबरोबर संत एकनाथ, संत निवृत्तीनाथ यांच्या पालखी देखील पंढरपूरकडे प्रस्थान करतात. आम्हाला देखील या वारीच्या परंपरेमध्ये सहभागी होऊन एक वेगळीच वारी अनुभवायला मिळाली. आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नारावली. तुझे नाव ओठी तुझे रूप धानी जीवाला तुझी आस लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाला करांची विठू माऊली. आम्ही सहभागी झालो होतो संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये. या पालखीचा आजचा दुसरा दिवस होता. पहिल्या दिवसाच्या मुक्कामानंतर पालखी पुण्याच्या दिशेने येण्यासाठी निघाली. दुसऱ्या दिवसाचा मुक्काम हा आकुर्डीमधील श्री विठ्ठल मंदिरामध्ये होता. सर्वप्रथम आम्ही या मंदिरामध्ये जाऊन विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. आज पालखी आपल्या घरासमोरून जाणार म्हणून तेथे राहणाऱ्या लोकांची रांगोळी, फुलांची सजावट अशा अनेक गोष्टींची लगबग सुरू होती. जसजसे पालखी येण्याची वेळ जवळ येत होती तसतसे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी देखील वाढत होती. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांनाच या सोहळ्याचा आनंद घ्यायचा होता. लहान मुलं तर विठ्ठल रखुमाईचं रूप घेऊन या वारीमध्ये आले होते. हळूहळू पालखीच्या पुढे असणाऱ्या दिंड्या मुक्कामाच्या दिशेने यायला लागल्या. त्यामुळे दुपारपर्यंत शुकशुकाट असणाऱ्या रस्त्याला टाळ, मृदुंग आणि माऊलीच्या जयघोषाने एक वेगळेच रूप आले होते. दिंड्यांमधील वारकरी एवढा पायी प्रवास करून आल्यानंतर देखील त्याच उत्साहात विठ्ठलाच्या भजनात दंग झाले होते. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. तरी सुद्धा या वारकऱ्यांचा उत्साह कुठेही कमी पडत नव्हता. या सर्व वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये येईपर्यंत कुठलाही त्रास होऊ नये म्हणून चक्क विठ्ठलच डॉक्टराच्या रूपाने तिथे येऊन बसला होता. थोड्याच वेळात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाले आणि सर्व लोकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली. माळ तुळशीची शोभे गळा संध्याकाळी श्री विठ्ठल मंदिरामध्ये पालखी विसाव्यासाठी थांबली आणि वारकऱ्यांनी देखील जागा पकडून विश्राम करण्यासाठी पाठ टेकवली. पालखीचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या 1 दिवसाच्या वारीची सांगता केली. हे एवढे लोक 20 दिवस पायी चालत फक्त माऊलींचे नाव घेत पंढरपूर पर्यंत जातात. आपण सगळ्यांनीच एकदा तरी या पारंपरिक सणाचा आनंद घेतला पाहिजे. मुखी नाम घोष तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी
आषाढी एकादशीचे महत्त्व जाणून घेऊया. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो. आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे. म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे.